नमस्कार, आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे हिरव्या कांद्याची पातीची आपण भाजी बनवून घेणार आहे। मार्केटमध्ये फ्रेश आता थंडीच्या दिवसांमध्ये खूप सुंदर अशी मस्त कांद्याची पात आलेली आहे। स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि बारीक बारीक आपल्याला अशी कापून घ्यायची आहे। सर्व जी कांद्याची पात आहे ते बारीक आपण सर्व अशी थोडी थोडी करत आपण काप करून घेणार आहे। सर्व पात आपण कापून घेतलेले आहेत। आता एका कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तेल तापून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकून घेणार आहोत। लसणाच्या पाकळ्या छान अशा परतून झाल्यानंतर थोडेसे जिरे टाकणार। हिरवी बारीकशी अशी कापलेली मिरची आपण टाकून घेणार आहोत। त्याच्यानंतर कांद्याची पात आपल्याला टाकून घ्यायची। कांद्याच्या पातामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं नाही। पाणी ठेवल्यामुळे काय होईल की हे व्यवस्थित होईल नाही। सर्व पाणी नितळूनच आपल्याला कांद्याची पात आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। आता सर्व बाजूला आपल्याला परतून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनिट अशी शिजवून घ्यायची आहे। सर्व कांद्याची पात बघा 5 ते 7 मिनिट झालेले आहेत। आपण मस्त अशी शिजवून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण बेसन पीठ आपण टाकून घेणार आहे। बेसन पीठ 2 ते 3 चम्मच टाकून घ्यायचे आहे। सर्व बेसन पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर सर्व मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे। अशा पद्धतीने केलेली कांद्याची पात चवीला खूप छान अशी लागते आणि भाकरीबरोबर खायला खूप चविष्ट अशी बनते। आता बेसन टाकून घेतल्यानंतर परतून घेऊया आपण। थोडा वेळ झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट झाले। आता झाकण ठेवून आता काढून बघा कांद्याची पात आपली तयार आहे। अशी कांद्याच्या पातीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा। खाण्यासाठी खूप छान अशी चवीला लागते। अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नक्की अशी ट्राय करून बघा।